तुम्ही असे का कपडे घातले? आपलं ठरलं होतं ना फिल्मी. हे तर आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे ना, तुम्ही अशा अवतारात का आलाय? हो ना, असं का केलं तुम्ही लीलाई? आणि ती शेंडी तर लीला, तू जे काही केलेलं आहेस ना ते अतिशय गमतीदार आहे, पण तू यात देखील खूप सुंदर दिसतेस बाळा, खरंच. अगं लीला, काय करून आली आहेस तू? तुमची मुलगी आहे ना उपद्व्यापीच आहे. जहागीरदारांची पार्टी आहे ना, असं म्हटल्यावर कसं असायला हवं बाईने, पण अगं हो, साधी अक्कल नाही आहे हिला. अगं हो. अहो लीलाची आई, तुमची मुलगी इथे आल्यापासून अशीच वागते. जहागीरदारांचं नाव धुळीला मिळवायचं हे ठरवूनच आल्यात या. इनाफ दुर्गा, बस आता. हे जे या पार्टीची तू खूप स्वप्न रंगवली होतीस ना, ही पार्टी तर स्पॉइल होणारच होती. आता त्याची सुरुवात झाली. माझं तुमच्या भावावर प्रेम आहे आणि यशचं नाव सुद्धा घेऊ नकोस त्याचं. माझ्या भावाचा नाद सोड. रेऊ यार, प्लीज माझा एकदा फोन उचल, मला एकदा बोलू दे तुझ्याशी यार. नाही यश, तू कितीही फोन केलेस तरी मी नाही उचलणार आहे. यश काय आता घरी आलाय? काय एजे कशाला गेली?
आता जगण्याचे मज अर्थ कळेना विन तुझी आता मन कुठे परत रोबेच दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना विन तुझी आता मन कुठे जुळे बहिणी आमची काय चूक आहे? झालं. चांगल्या गोष्टीची वाट कशी लावायची? हे यांच्या या मुलीला लीलाला चांगलं जमतं. सॉरी बोलायला आलो तुला, इकडे थांब. सॉरी बोलायला आलो. ऐक माझं, ऐकून घे. ऐकून घे का माझं? वेडी झाली आहेस का रेवती? विक्रांत सोड, मी ताईला फोन करीन, आता अर्रावलं करीन इकडे. अगं मग ते मीच करेन ना. मीच बोंबाबोंब करून सगळ्यांना इथे बोलवतो. सगळ्यांना लोकांना इथे येऊ दे, त्यांना कळू दे की आई बाबा घरी नसताना एक तरुण मुलगी आणि मुलगा बंद दारामागे काय करतायत ते कळू दे सगळ्यांना. किंवा हे सगळं जर एजंटना कळलं तर? ते सगळं जाऊ दे. हे सर तुझ्या बॉयफ्रेंडला यशला कळलं तर? त्याला तर सगळं कळायलाच हवं नाही का? तुला कोणाला तरी फोन करायचा होता ना? हे घे, तुझ्या बॉयफ्रेंडलाच कर. घे घे. अगं असं काय करतेस रेवू? सांग की त्याला. रेवती, तू तुझ्या बॉयफ्रेंडला सगळं खरं सांगणार नाहीयेस का? घे ना, बोल ना त्याच्याशी. बस. योग्य. सॉरी यायची. एजे पण ना कशाला गेले लीलाच्या मागे? काय करत होती? नाहीतर काय, एजंटचं कसं झालंय माहितीये का? पदरी पडलो आणि लीलाचा झालो. हा होता तुमचा फुल प्रूफ प्लॅन? हो वहिनी. हो काय? तुम्ही आधी ना नक्की ठरवा की तुम्ही कुठल्या बाजूने आहात ते. हे जे लीलाला लांब करायचं का जवळ आणायचं आहे? वहिनी काही झालं तरी तुम्ही फक्त आमच्यावरतीच चिडता. आम्ही निदान प्रयत्न तरी करतोय. हो ना. आता काही झालं तरी ते एकत्र येतात, त्याला आम्ही काय करणार? नाही नाही, तुम्ही काहीच नका करू. आता जे काय करायचं ना ते मीच करते. काय करणार? काही करू नका. कशी आहे मी याची? धांदरड, सारखं गोंधळ घालणारी, प्रत्येक गोष्टीत चुका करणारी, सगळ्याची वाट लावणारी आहे मी. बघा ना, हा काय अवतार करून आली आहे मी. असं येतं का कोणी पार्टीत?
हे बघ, हा एक फक्त एक लुक होता. तू ओव्हर थिंक करतेस लीला. मी अजिबात काही ओव्हरथिंक वगैरे करत नाही. मी नेहमीच अशी वागते. तुम्हाला आठवतंय ना, आपण पहिल्यांदा भेटलो होतो तुमच्या वाढदिवसाच्या पार्टीत, तेव्हा पण गोंधळ घातला होता मी. तेव्हापासून आजपर्यंत मी प्रत्येक मोमेंट फक्त स्पॉइलच करते. सरोजनताई, खरंच आमच्या लीलाकडनं खूप नाही वसंतराव, आपल्या लीलाकडून. तिला आमची पण मुलगी आहे ना. आणि तुम्ही काय एवढं मनाला लावून घेताय? अहो, ही पार्टी लीलासाठीच आयोजित केली गेली होती. लीलाचं येणारं वर्ष खूप सुखात जाऊ दे, आनंदात जाऊ दे, ती सतत खुश राहू दे, म्हणूनच तर अभिरामनं तिच्यासाठी ही पार्टी आयोजित केली आणि ती होतेच आहे ना. आणि आता अभिराम तिच्या सोबत आहे. आणखी आपल्याला काय हवंय? ताई, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. हे बघा वसंतराव, मला जरी मुलगी नसली ना, तरी मुलीच्या बापाचं मन मला कळतंय. आणि या घरात माणसांचं मोल अमोल आहे. हिचं इतकं सगळं चांगलं चाललंय तर ह्यांचं अजून लीला पुराण काही संपत नाही. आणि माझ्या रेऊचं कशातच काही नाही तर त्याचा साधा विचारही करत नाही इथे. नाही नाही कालिंदी, तू शांत बसू नकोस, कळलं ना? तुला काहीतरी हातपाय मारावेच लागतील. प्रमोददा, मला एक गोष्ट कळत नाहीये रे. ही लीला असं काहीतरी विचित्र का घालून आली असेल? तिला हे कोणी करायला सांगितलं असेल का? मलाही असंच वाटतंय. पण हे तिला सांगितलं कोणी असेल? आपल्या बायकांनी तर. हे कोणीही केलं असलं तरी लीला, तू स्वतःच फियास्को करण्यात एक नंबरस. तुझा हात कोणीच धरू शकत नाही. तिकडे तू तोंडावर पडलीस आणि तिकडे एव्हाना तुझी बहीण. ठीक आहे, मग मीच त्याला सगळं सांगतो. माझी सवत वाचतोय. अगं, तुझ्याकडे त्याचा नंबर कसा आला? वेडे, तुला काय वाटलं? अशा फालतू गोष्टी शोधून काढण्यात मला काही वेळ जाईल का? आणि तसंही त्या यशच्या डोक्यामध्ये मी अगदी फिट बसलो असणार. तुझ्याबद्दल त्याला का माहिती असेल? का माहिती असेल म्हणजे? अगं, यशचा फोन. अगं रेवू, असं काय करतेस? अगं, तुझ्या प्रेझेंटला तुझ्या पास्ट बद्दल सगळं माहीतच असेल की नाही का? त्याची काहीही गरज नाहीये. गरज नाहीये म्हणजे? अच्छा, म्हणजे तू त्याला काहीच सांगितलं नाहीयेस तर. म्हणजे तुझ्या करंट बॉयफ्रेंडला हे माहितीच नाहीये की मी तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे ना? बरोबर ना? त्याच्याशी तुझं काय घेणं देणं विक्रम? अगं, हो, ठीक आहे, ठीक आहे.
नाही, तुला असा त्रास होताना बघून खूप मजा येते मला, पण आता थोडी दया पण आली, म्हणून आत्तापुरतं मी जातो. पण ह्या सगळ्यातून तुझी सुटका झालीये असं समजू नकोस हं? मी लवकरच परत येईन. तोपर्यंत टेक केअर हा रेवू. हॅपी न्यू इयर. रेवू, आज तुझं खूप मोठं सत्य समजलंय मला. तुझ्या समोर आता हातपाय धरून माफी मागण्यासाठी फिरायची गरजच नाहीये. आता फक्त योग्य संधीची वाट पाहायची. यश, आय मिस यू. मला तुझ्याशी बोलायचंय, तुला भेटायचंय. आय नीड यू. असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? जा तुम्ही खाली जा, सगळे वाट बघत असतील. शेवटी तीच तुमची फॅमिली. मी तर एक ऑडमॅन आउट आहे. मी तुम्हाला अजिबात सूट होत नाही. हेच खरंय. बघ, असं नाहीये लीला. ऐक माझं. चल. असंच आहे मला माहितीये. आणि त्या दिवशी कसं मला हक्कल होतं तुमच्या बाहेर, मग आता मला पण माझा वेळ हवाय. काय ना, युजलेस लोकांना पण, त्यांना पण त्यांची स्पेस लागते. तुम्ही जा. नीला, बस प्लीज. खाली बस. हे बघ, मी कुठेही जाणार नाहीये. तू नेहमीच म्हणते ना की माझी तुझ्यापासून सुटका नाही, तर आता तुझी माझ्यापासून सुटका नाही.